नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण स्टेट बोर्ड यांचे नागरिकशास्त्राचे 8वी पर्यंतचे पाठ संपलेले आहेत. तर 6वी ते 8वी पर्यंतच्या नागरिकशास्त्रावर आधारित आपण आता क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. तर एकूण 3 भाग घेणार आहोत आपण. तर आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि भाग पहिला आहे. याच्यामध्ये आपण एकूण 100 प्रश्न बघणार आहोत, जे की प्रत्येक एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की तुम्हाला माहीत आहे की पॉलिटीमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येत असतात. तर त्याच आधारावर आपण आज क्वेश्चन बघणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर आपला पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटना रिकाम्या रोजी स्वीकारण्यात आली. मित्रांनो, ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर द्यायचे आहे आणि स्वतःचंच इव्हॅल्युएशन आणि ॲनालिसिस करायचं आहे. तर मी इथे तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगेल, पण तुम्हाला जर स्वतःचं इव्हॅल्युएशन आणि ॲनालिसिस करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर देऊ शकता. तर आपली भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? तर याचे आन्सर आहे अनुच्छेद 32. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारताच्या राज्यघटनेच्या रिकाम जागा भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर ऑप्शन आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या. तर याचे आन्सर आहे तिसऱ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? ऑप्शन आहे गोहत्या थांबविणे, कुटीर उद्योगाची स्थापना करणे, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे, त्यानंतर देहदानाची शिक्षा करणे. तर याचे योग्य उत्तर आहे देहत्यागाची शिक्षा करणे. त्यानंतर आपला पाचवा प्रश्न, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय? किंवा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे रिकाम जागा होय. तर आपले ऑप्शन आहेत राज्य विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, संसद आणि न्यायमंडळ. तर राज्याची देशातील कायद्याची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था म्हणजेच संसद होय. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनचे किती सदस्य नेमले जातात? तर ऑप्शन आहे 3, 2, 4, 5. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन आहेत 288, 19, 48, 67. तर याचे आन्सर आहेत 67. त्यानंतर आपला 8वा प्रश्न आहे, भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन आहेत एकेरी व एकात्म न्यायपालिका, न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते आणि किंवा न्यायपालिकेस सरकार नियंत्रण करते आणि हे सर्व. तर मित्रांनो, याचे योग्य आन्सर आहेत ऑप्शन क्रमांक 1, एकेरी व एकात्म न्यायपालिका. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिकाम जागाकडून नियुक्ती केले जातात. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे कोणाकडून नियुक्ती केले जातात? तर ऑप्शन आहे सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल, मुख्यमंत्री व राष्ट्रपती. तर याचे योग्य आन्सर आहेत राष्ट्रपती. तर आपला 10वा प्रश्न, विधान परिषद असलेल्या राज्यातील विविध परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यांची विधानसभा सदस्य संख्येच्या रिकाम जागा इतके सभासद असू शकतात. तर ऑप्शन आहेत 2/3, 1/3, 1/4 आणि यापैकी नाही. तर याचे योग्य आन्सर आहेत 1/3. नंतर आपला पुढचा प्रश्न, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? ऑप्शन आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद व सर्वोच्च न्यायालय. तर याचे आन्सर आहेत राष्ट्रपती. त्यानंतर आपला 12वा प्रश्न आहे, कोण हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो? तर ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती व राज्यपाल. तर याचे आन्सर आहेत
राज्यपाल. राज्यपाल हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करत असतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? आपले ऑप्शन आहेत उपराष्ट्रपती, राज्यांचे सचिव, मुख्यमंत्री व राज्यपाल. ते यांचे आन्सर आहेत मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये रिकाम जागा. तुम्हाला ही वाक्य पूर्ण करायची आहेत. तर संसदीय शासन व्यवस्थेमध्ये त्याचे ऑप्शन आहेत सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, यामध्ये केवळ एकच सरकार असते आणि यामध्ये केवळ प्रांतीय सरकार असतात. तर याचे योग्य उत्तर आहेत सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. तर संसदीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर भारताच्या राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 रोजी झाले. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत? तर याचे आन्सर आहे 34. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर ऑप्शन आहेत के. संथानम, अब्दुल कलाम आझाद, जॉर्ज मथाई और फ्रँक अँथोनी. तर याचे आन्सर आहेत फ्रँक अँथोनी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत असेल तर वाक्य पूर्ण करायचे आहे मित्रांनो आपल्याला. तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात, पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकतात, पंतप्रधान स्वतःची राजीनामा देतात, लोकसभा त्यांच्या किंवा तिच्या विरुद्ध ठराव पास करते. तर याचे आपल्याला योग्य आन्सर पाहायचे आहे. तर याचे योग्य आन्सर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती त्यास पदावरून काढू शकतात. पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत असेल तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती? तर मित्रांनो ऑप्शन आहेत जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार आणि आंध्र प्रदेश. तर याचे आन्सर आहेत जम्मू आणि काश्मीर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या रिकाम जागा आहे. तर महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या किती आहेत? तर मित्रांनो याचे ऑप्शन आहेत 350, 355, 351 आणि 357. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहेत 355. विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर इथे ऑप्शन आहेत 1 किंवा 2, 1 किंवा 4, 1 किंवा 12 आणि 1 किंवा 3. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहेत 1/12. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर ऑप्शन आहेत 14, 18, 20, 22. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहे 22. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर 22 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल कोणास जबाबदार असतो? तर मित्रांनो ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रधानमंत्री व भारताचे राष्ट्रपती. तर मित्रांनो याचे ऑप्शन आहेत, याचा आन्सर आहे राज्यपाल हे कोणास जबाबदार असतो? तर राज्यपाल हे भारताचे राष्ट्रपती यांना जबाबदार असतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे,
25 क्रमांकाचा प्रश्न आहे, कोणते राज्य भारताचे 25वे राज्य बनले आहे? ऑप्शन आहेत गोवा, मिझोरम, सिक्कीम, झारखंड. तर मित्रांनो, यामधून आपल्याला योग्य आन्सर सांगायचे आहे. भारताचे कोणते राज्य हे भारताचे 25वे राज्य बनलेले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे गोवा. गोवा हे भारताचे 25वे राज्य बनलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कोण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात? तर याचे ऑप्शन आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश. तर मित्रांनो, याचे योग्य आन्सर आहे राज्यपाल. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर आपले ऑप्शन आहेत 45वी, 46वी, 42वी आणि 44वी. तर मित्रांनो, आपले योग्य आन्सर आहे 42वी. म्हणजे 42 वाली जी घटना दुरुस्ती होती, त्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर ऑप्शन आहेत स्वतंत्रता, समता, न्याय आणि बंधुता. तर याचे योग्य आन्सर आहेत न्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर आपले ऑप्शन आहेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री. तर याचे योग्य आन्सर आहे पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवित असतो. नंतर आपला पुढचा प्रश्न, सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर ऑप्शन आहेत द्विगृही, एकगृही, बहुगृही, यापैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, याचे योग्य आन्सर सांगायचे आहेत. तर याचे योग्य आन्सर आहे द्विगृही. सामान्यपणे संघराज्य पद्धतीत द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असते. मित्रांनो, कोणकोणते विधिमंडळ असतात ते तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर ऑप्शन आहेत अर्थमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती व लोकसभा अध्यक्ष. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. तर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? तर मित्रांनो, याचे आन्सर तुम्हाला सांगायचे आहे. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 73 व 74वी घटना दुरुस्ती मुळे भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण 2 झालेले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली? तर आपले ऑप्शन आहेत मंडळ आयोगामुळे, महाजन आयोगामुळे, असरकारी आयोगामुळे व फजल अली आयोगामुळे. तर मित्रांनो, याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोगामुळे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल, स्पीकर व उपमुख्यमंत्री. तर याचे योग्य आन्सर आहेत विधानसभेत समान मते पडल्यास निर्णय देण्याचा अधिकार हा स्पीकर यांना असतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर याचे ऑप्शन आहेत 6 वर्षांचा, 3 वर्षांचा, 4 वर्षांचे व 5 वर्षांचे. तर याचे योग्य आन्सर आहे 6 वर्षांचा. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. नंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?
तर ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य विधानसभा व राष्ट्रपती. तर मित्रांनो आपले योग्य आन्सर आहेत ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, भारतात विकेंद्री मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन आहेत राष्ट्रपती, लोकसभा सभासद किंवा पंतप्रधान, वित्तमंत्री. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीस किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? तर ऑप्शन आहेत 52, 53, 54, 51. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहेत ऑप्शन क्रमांक 3 54. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर मित्रांनो ऑप्शन आहेत पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती व मुख्य न्यायाधीश. तर मित्रांनो याचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. राष्ट्रपती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर रिकाम जागा महिन्यापेक्षा जास्त असावे. तर ऑप्शन आहेत 2, 3, 4, 6. तर याचे योग्य उत्तर आहे 6. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर हे 6 महिन्यापेक्षा कमी असावे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जेव्हा रिकाम जागा अविश्वास ठराव संमत होतो व मंत्री परिषद बरखास्त होते. तर ऑप्शन आहेत सामान्य लोकात, राज्यसभेत, लोकसभेत व संसदेत. तर आपला प्रश्न आहे की जेव्हा म्हणजे कुठे अविश्वास ठराव संमत होतो व मंत्री परिषद बरखास्त होते. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहे लोकसभेत. जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो व परिषद बरखास्त होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? ऑप्शन आहेत पंडित नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत ठराव, नियम, विधेयक व मागणी. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधेयक. विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला विधेयक म्हणतात. आपला पुढचा प्रश्न आहे, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? तर आपले ऑप्शन आहेत केंद्रीय, राज्य, समवर्ती व केंद्र व राज्य. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय. आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? तर ऑप्शन आहेत पारसी, अनिवासी भारतीय, जैन व ॲग्लो इंडियन. तर आपला योग्य आन्सर आहे ॲग्लो इंडियन. राष्ट्रपती लोकसभेकरिता ॲग्लो इंडियन समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करत असतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन आहेत पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे. तर याचे योग्य आन्सर आहे क्रमांक 2 नागपूर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन आहेत राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहे राज्यपाल. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल असतो. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तर आपले ऑप्शन आहेत भारताचे प्रमुख न्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती व मंत्री परिषद. तर मित्रांनो आपले योग्य आन्सर आहे राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, विविध परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? तर ऑप्शन आहेत विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. ऑप्शन क्रमांक 2 पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून. वरीलपैकी 1 व 2
त्यानंतर सरळ लोकांकडून मतदानाने. तर मित्रांनो, याचे योग्य आन्सर आहेत वरील 1 व 2. म्हणजेच विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून, तर विधान परिषद सदस्य हे निवडले जातात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन आहेत 5, 3, 9, 7. तर याचे योग्य आन्सर आहेत 3. आणि मित्रांनो, त्या कोणत्या 3 आणीबाणी आहेत हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन आहेत डॉक्टर बी. आर. आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू व बी. एन. राव. तर याचे योग्य आन्सर आहेत बी. एन. राव. बी. एन. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. आपला पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा पुढील हेतूने करण्यात आला. मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर परीक्षेमध्ये क्वेश्चन हे असतोच. तर काळजीपूर्वक आन्सर द्या. तर ऑप्शन आहेत शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी लागते म्हणून, त्यानंतर भ्रष्टाचार रोखणे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे आणि वरील सर्व. तर याचे योग्य आन्सर आहे वरील सर्व. म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कोणत्या हेतूने करण्यात आला? तर त्याचे आन्सर आहे शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून, त्यानंतर भ्रष्टाचार रोखणे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे. हे सर्व याचे आन्सर आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर ऑप्शन आहेत लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य व वरील सर्व. तर भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतो? तर याचे आन्सर आहे वरील सर्व. म्हणजेच लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य व विधानसभेचे निर्वाचित सदस्य. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर आपले ऑप्शन आहेत समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क व मालमत्तेचा हक्क. तर याचे योग्य आन्सर आहे मालमत्तेचा हक्क. मालमत्तेचा हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? तर आपले ऑप्शन आहेत मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व राष्ट्रपती. तर याचे योग्य आन्सर आहेत मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेचे कलम 51A संबंधित आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि रिकाम जागा यांच्यातील दुवा आहे. तर याचे योग्य आन्सर आहे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व मंत्री परिषद. तर याचे योग्य आन्सर आहे मंत्री परिषद. मुख्यमंत्री व राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यातील दुवा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, धन विधेयक प्रथम कोठे प्रस्तुत केले जाते? तर आपले ऑप्शन आहे दोन्ही सभागृहात, फक्त लोकसभेत, फक्त राज्यसभेत, फक्त राष्ट्रपतीकडून. तर याचा योग्य आन्सर आहे फक्त लोकसभेत. फक्त लोकसभेत धन विधेयक प्रथम प्रस्तुत केले जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सनदी सेवकांना काय बनण्याची परवानगी नाही? ऑप्शन आहेत संसद सदस्य, मुख्य निवडणूक आयुक्त, विद्यापीठाचे कुलगुरू व चौकशी आयोगाचे प्रमुख. तर याचे योग्य आन्सर आहे संसद सदस्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाते किंवा केली जाऊ शकते? तर ऑप्शन आहेत 2, 10, 12 व 8. तर याचे योग्य आन्सर आहेत 12. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर 12 सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. आपला पुढचा प्रश्न आहे, राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? तर ऑप्शन आहे 5 वर्षीय व राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, त्यानंतर राज्यपालांची इच्छा असेपर्यंत, मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत व वरील सर्व. तर याचे योग्य आन्सर आहे 5 वर्षे व राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा सम केव्हा करण्यात आला? तर आपले ऑप्शन आहेत 1969, 1951, 1975 व 1976. तर याचे आन्सर आहे 1976. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहेत 2 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 15 मार्च व 10 डिसेंबर. तर याचे योग्य आन्सर आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबर हा दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्थानिक राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढ म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? तर ऑप्शन आहेत स्थायी समितीची, प्रभाग समितीची, विषय समितीची व नियोजन समिती. तर याचे योग्य आन्सर आहे प्रभाग समिती. प्रभाग समिती ही स्थानिक राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढ म्हणून समिती निर्मित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा केला? ऑप्शन आहे 1949, 1952, 1955 व 1958. तर याचे योग्य आन्सर आहे 1955. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? इथे हे घटनात्मक आहे. घटनात्मक दर्जा दिलेला आला. तर याचे आन्सर आहे 73वी. म्हणजे 73वी जी घटना दुरुस्ती आहे त्यानुसार घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? तर याचे ऑप्शन आहेत 73वी घटना दुरुस्ती, मूलभूत हक्क, उद्देशपत्रिका व राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. तर याचे आन्सर आहे राजनीतीची मार्गदर्शक तत्वे. भारतीय संविधानाच्या राजनीतीची मार्गदर्शक तत्वे या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन केलेले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर ऑप्शन आहे 28 व 8, 27 व 8, 28 व 9 व 29 व 9. तर याचे आन्सर आहे 28 व 8. एवढे भारतीय संघराज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत नव्याने अंतर्भूत करण्यात आलेले शब्द खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता व वरील सर्व. तर याचे योग्य आन्सर आहे वरील सर्व. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? ऑप्शन आहे पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती व मुख्य न्यायमूर्ती. तर याचे आन्सर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्याचे राज्यपाल रिकाम जागा असतात. तर राज्याचे राज्यपाल हे कोण असतात? तर ऑप्शन आहेत राज्य विधिमंडळाकडून निर्वाचित, त्यानंतर पंतप्रधानाकडून नामनिर्देशित केलेले किंवा राष्ट्रपतीकडून नियुक्त केलेले.
आणि यापैकी कोणतेही नाही. तर याचे योग्य आन्सर आहे राष्ट्रपती नियुक्ती केलेले. तर राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीकडून नियुक्त असतात. तर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे? तर ऑप्शन आहे तिसऱ्या, पहिल्या, चौथ्या व दुसऱ्या. तर याचे योग्य आन्सर आहे चौथ्या भागात भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? तर ऑप्शन आहेत लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व राष्ट्रपती निवडणुका. तर आपले करेक्ट आन्सर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आपला पुढचा प्रश्न, घटक राज्यांचे महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल व पंतप्रधान. तर यांचे योग्य आन्सर आहे राज्यपाल. राज्यपाल हे घटक राज्याच्या महाधिवक्ता यांची नेमणूक करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषद विषयक प्रतिनिधित्व देण्यात आले? तर ऑप्शन आहेत शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती व अनुसूचित जम. तर आपले योग्य आन्सर आहे शीख. शीख यांना अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहे डॉक्टर बी. आर. आंबेडकर, पंडित नेहरू, जे. बी. कृपलानी व सरदार वल्लभभाई पटेल. तर याचे योग्य आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील संविधानाच्या कोणत्या कलम देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार आहे? तर याचे योग्य आन्सर आहे, मित्रांनो इथे थोडासा चुकलेला आहे, इथे कलम 343 पाहिजे. तर कलम 343 हे योग्य आन्सर आहे. खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन आहेत घटक राज्य, राज्यसभेतील जागांची वाटणी, भाषा, केंद्र राज्य व समवर्ती सूची. तर याचे आन्सर आहे केंद्र राज्य समवर्ती सूची. तर केंद्र राज्य समवर्ती सूची यामध्ये तरतूद केलेली आहे, भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, भारत हे संघराज्य आहे, खालीलपैकी कोणती तत्व आधार देत नाहीत? तर ऑप्शन आहेत स्वराज्य घटनेची सर्वोच्चता, द्विगृही कायदेमंडळ, एक राज्य घटना व कार्यालयीन पुनर्विलोकन. तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहे एक राज्य घटना. एक राज्य घटना हे भारत हे संघराज्य आहे, हे एक राज्यघटना या तत्वावर आधार देत नाही. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? ते मित्रांनो इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर याचे योग्य आन्सर आहे न्याय. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद केली आहे? तर इथे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला ऑप्शन हे नीट वाचायचे आहे आणि आन्सर सांगायचे आहेत. तर याचे योग्य आन्सर आहे कलम 21A. त्यानंतर पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारातील खाजणीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? तर इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर ऑप्शनपैकी आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार हे खाजगीपणाचा अधिकार.
खुनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याधिकार हे खाजगीपणाचा अधिकार या कलमामध्ये समाविष्ट केलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न, राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुण वैशिष्ट्य गैरलागू ठरते? तर ऑप्शन आहेत परिवर्तनीय, कल्याणप्रद, अन्यायालयीन, निर्णययोग्य व मूलभूत अधिकारांशी अनुरूप. तर याचे योग्य आन्सर आहेत ऑप्शन क्रमांक 3 न्यायालयीन, निर्णययोग्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहेत महिला सबलीकरण, समान नागरी कायदा, पंचायत राज व समान कामासाठी समान वेतन. तर योग्य आन्सर आहे पंचायत राज. आपला पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राज्याची मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशा संबंधित आहे? तर आपल्या ऑप्शन आहेत मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे व राष्ट्रपती. तर याचे योग्य आन्सर आहे मूलभूत कर्तव्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते? तर ऑप्शन आहे धन विधेयक, सर्वसाधारण विधेयक, वित्त विधेयक व घटना दुरुस्ती विधेयक. तर याची योग्य आन्सर आहे घटना दुरुस्ती विधेयक. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना इथे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना पाहिजे? तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन आहेत राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व मुख्य निवडणूक आयुक्त. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. तर राज्यपाल हे व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, जेव्हा रिकामी जागा अविश्वास ठराव मंजूर होते तेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त होते. मित्रांनो, हे क्वेश्चन अगोदर झालेले आहे, तर याचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. पुढचा प्रश्न, कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेचा कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? तर कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या ऑप्शन क्रमांक 1 कलम 352 यानुसार उल्लेख केलेला आढळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे खालीलपैकी नागपूर येथे आहे. तर मित्रांनो, हा पण प्रश्न झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? तर याचे आन्सर आहे 54. तर महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी एकूण 54 विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? तर याचे योग्य आन्सर आहे राज्यघटनेने निश्चित केलेल्या राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या ही 60 ते 500 एवढी असू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसद राज्यातील विधान परिषद शिफारशीवरून रद्द करू शकते. ऑप्शन आहेत राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ व विधानसभा. तर याचे योग्य आन्सर आहे राज्य विधानसभा. तर संसद राज्यातील विधान परिषद हे राज्य विधानसभा शिफारशीवरून रद्द करू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन आहेत राजस्थान, ओडिशा, हरियाणा, महाराष्ट्र. तर याचे योग्य आन्सर आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्राने लोकायुक्त संख्या ही 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य बनले. तर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणाला घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत? तर ऑप्शन आहे न्याय यंत्रणेस, सर्वसामान्य जनतेस, कार्यकारी मंडळास व कायदे मंडळास. तर मित्रांनो, याचे योग्य आन्सर आहे कायदे मंडळास. कायदे मंडळास भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेविषयक बाबीवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? तर ऑप्शन आहेत 120, 121, 141 व 143. तर याचे योग्य आन्सर आहे 143. 143. तर 143 या कलमानुसार एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबीवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला वित्त आयोग नेमला गेला? तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1955 या वर्षी भारतात पहिला वित्त आयोग नेमला गेला. नाही, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली? तर याचे योग्य आन्सर आहे 1951. 1951ला भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती केली गेलेली आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे? तर ऑप्शन आहेत अमेरिका, रशिया, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया. तर याचे योग्य आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशावरून भारताने समवर्ती सूचीची संकल्पना देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात? तर या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यव्यवस्था, नागरिकशास्त्र याविषयी एकूण 100 प्रश्न पाहिलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 यामध्ये सुद्धा भारतीय राज्यव्यवस्था, नागरिकशास्त्र याविषयी प्रश्न घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.